शिर्डीच्या साईबाबा संस्थानाला धमकीचा मेल आलेला आहे। शिर्डीचं साई मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी आली आहे। या धमकीमुळे आता पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे। शिर्डीच्या साईबाबा संस्थानाला धमकीचा मेल आल्याची माहिती सध्या समोर येते। त्यामुळे आता या ठिकाणी पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आलेली आहे। अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। साई मंदिर परिसरातील सुरक्षेमध्ये आता वाढ करण्यात आल्याची माहिती समोर येते। आपले प्रतिनिधी गोविंद साळुंखे आपल्यासोबत जोडलेले आहेत। गोविंद, शिर्डीच्या साईबाबा संस्थानाला धमकीचा मेल आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की पोलीस आता अलर्ट मोडवर आलेले पाहायला मिळतात। नक्कीच आपण जर पाहिलं तर कोट्यावधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं शिर्डीतील साईबाबांचं मंदिर आहे। या ठिकाणी वर्षभरातून लाखो भाविक जे आहे ते साईंच्या दर्शनासाठी येत आहे। देशभरातील साई भक्त जे आहे ते शिर्डीत मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि काल जे आहे ते साईबाबांच्या मंदिर जे आहे समाधी मंदिर ते उडवून देण्याची धमकी जी आहे ती मेलद्वारे साई संस्थानला देण्यात आलेली आहे। या धमकीनंतर पोलीस यंत्रणा असेल इतर यंत्रणा असेल अलर्ट मोडवर आली असून साईबाबांच्या मंदिर परिसरामध्ये प्रत्येक गेटवरती कडक सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आली आहे। प्रत्येक साई भक्ताची चेकिंग जी आहे ती कसून केली जात आहे। या अगोदर देखील साई मंदिर जे आहे ते बॉम्बनी उडून देण्याची धमकी देण्यात आली होती। त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था जी आहे ती अलर्ट मोडवर आलेली असून आता पुन्हा धमकी दिल्यानंतर सुरक्षा व्यवस्था जी आहे ती अलर्ट मोडवर आपल्याला असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर साई साई संस्थांकडून देखील विशेष काळजी जी आहे विशेष सुरक्षा जी आहे ती देखील घेण्यात येत आहे। पोलिसांकडून देखील घेण्यात येत आहे आणि जो मेल जो आहे तो अज्ञात व्यक्ती विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला येत आहे। आता जी अधिक तपास जे आहे ते करण्यात येत आहे। आता पुढे काय नेमकं यावर उपाययोजना केली जाते, अधिक काही सुरक्षा वाढवण्यात येते का, हे देखील पाहणं महत्त्वाचं जी असणार आहे। जी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।